सैफवरील हल्ला प्रकरणात एक संशयित ताब्यात, 4 घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या शाहिदची कसून चौकशी। सैफ अली खानच्या घरी घुसताना हल्लेखोराचं नवं सीसीटीव्ही समोर, सैफच्या पाठीतून काढलेला चाकूच्या तुकड्याचा फोटो देखील सामच्या हाती। सैफ अली खानची प्रकृती उत्तम, आयसीयू मधून स्पेशल रूम मध्ये हलवलं, कुठलाही धोका नसल्याची डॉक्टरांची माहिती। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून किंग खानच्या बंगल्याची रेकी, 14 जानेवारीला मन्नत बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेणारा रिक्षावाला साम टीव्हीवर, रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सैफ बरोबर तैमूरही होता, रिक्षावाल्याची माहिती। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना डीबीटीचं धोरण कशासाठी बदललं? नागपूर खंडपीठानं राज्य सरकारकडे मागितलं स्पष्टीकरण।